तर आज आपण आपल्या सेटअपनुसार 3 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे आणि 3 ट्रेड मिळून जे आपला आज प्रॉफिट बुक झालेला आहे ते आहे 1,19,395 रुपये. पोझिशन बुक तुमच्या समोर इथे ओपन आहे. 3 ट्रेड घेतलेली तुम्हाला इथे दिसत असेल. 2 निफ्टीमध्ये आहे, एक बँक निफ्टीमध्ये आहे. आज मंथली एक्सपायरी होती, त्याचा फुल बेनिफिट आज आपण घेतलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये एकाच्यात लॉस आहे जो की आहे 20,475चा. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये 3,078चा प्रॉफिट आहे. त्यानंतर पुन्हा एक जॅकपॉट प्रॉफिट आज बुक केलेला आहे जे की निफ्टीमध्ये होतं ते होतं 1,36,792 रुपये. लॉस कट करून दोन्ही प्रॉफिट मिळून जे नेट आपल्या खिशात जे आलेलं आहे 1,19,395 रुपये. 3 ट्रेड एक्झिक्यूट केलेले होते. एक्झॅक्टली हे ट्रेड कुठे होते ते पण मी तुम्हाला चार्टवर दाखवून देतो म्हणजे की एक्झॅक्टली समजून येईल की सेटअप आपला कुठे ऍक्टिव्ह झालेला होता तो. तर इथे तुमच्या समोर बघू शकता की निफ्टीचा चार्ट ओपन आहे. जो आपला सेटअप ऍक्टिव्ह झालेला होता तो होता या बॉटमवर. एंट्री घेतल्याबरोबर लगेच प्राइस वर फिरली आणि आपला एसएल गेला. तिथे आपण 20,000च्या जवळपास एसएल जो आहे तो बुक केलेला होता. त्यानंतर दुसरा जो ट्रेड आहे तो या जॅकपॉटमध्ये स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर या कॅन्डलवर एक्झिक्यूट केलेला आहे. प्रॉपर इथून इथपर्यंत त्याला मी कॅरी केलं आणि या झोनवर मी बुक केलं कारण की पोस्ट क्लोजिंग कशी असते सर्वांना माहिती आहे एक्सपायरी डेला. जर मी थांबलो असतो तर इथून अजून हा 60-70 पॉईंट वर क्लोज दिलेला आहे तर 2-2.5 लाख प्लस प्रॉफिट आज मी बुक केलं असतं. जरा कन्फ्युजन होतं कारण की सॅस वगैरेचा जो प्रॉब्लेम सुरू आहे त्या बेसिसवर मी लवकर बुक केलं या झोनवर. तर 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा आजचा 17वा दिवस होता. मंथली एक्सपायरी पण होती सर्व इंडायसेसची आणि स्टॉकची. त्याचं फुल आज आपण बेनिफिट घेतलेला आहे आणि एंड ऑफ द डे 1,19,000 प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. निफ्टीची मंथली एक्सपायरी आज क्लोज झाली. आता परवा पुन्हा सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. त्यामध्ये पण आपण एक जबरदस्त सेटअप शोधू, त्यामध्ये पण ट्रेड करू. जर त्याचं पण अपडेट बघायचं असेल तर पेजला फॉलो करू शकता आणि समोर येणारे पूर्ण अपडेट घेऊ शकता. पुन्हा भेटू उद्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 18 मध्ये.